जय जय स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जय जय स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर। कधी संकट इतकं अचानक येतं की माणूस गोंधळतो, पण तिथं माणूस थांबतो तिथं स्वामी सुरू होतात। आज तुम्हाला सांगते एक अशा सत्यप्रचितीची कथा। एक लहान मुलीचं अपहरण होणार होतं, पण थेट स्वामींनी चमत्कार घडवला आणि थेट स्वामीच प्रकट झाले। ही गोष्ट आहे पुण्याजवळच्या एका कुटुंबाची। दुपारी 7 वर्षाची आर्या तिच्या शाळेतनं घरी येत होती, पण त्या दिवशी तिच्या मागे एक संशयास्पद माणूस लागला होता। तो हळूहळू तिच्या अगदी जवळ आला आणि तिला बोलवू लागला, "ए पिल्लू, तुझ्या आईने मला पाठवलंय, माझ्यासोबत चल." आर्या घाबरली, मागे वळली आणि धावत सुटणार तितक्यात तिच्यासमोर एक पांढऱ्या धोतरात वृद्ध बाबा उभा होते। त्या बाबांनी फक्त त्या अपहरणकर्त्याला पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, "तू काय करतोयस हे माहिती आहे मला, जा इथनं निघून." त्या माणसाच्या चेहऱ्यावर भीती उतरली। त्यानं धावत पळ काढला। आर्याने धावत घर गाठलं, रडत आईला सांगितलं, "आई, एक मोठे बाबा होते, त्यांनी मला वाचवलं, ते फार वेगळे होते." रात्री तिच्या आईला स्वप्न पडलं। एक तेजस्वी रूप म्हणालं, "तुझ्या मुलीवर संकट होतं, आम्ही तिची रक्षा केली, आम्हाला विसरू नकोस." सकाळी तिनं घरात पाहिलं, स्वामी समर्थांचा फोटो जो अनेक वर्ष टेबलवर होता त्यावरील हार खाली पडला होता आणि त्या फुलांचा सुगंध दरवळत होता। मित्रांनो, संकट कितीही मोठं असू दे, स्वामी समर्थ कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या लेकरांचे रक्षण करतात। फक्त श्रद्धा पाहिजे आणि हाक दिली की ते लगेचच येतात। कधी रूप घेतात तर कधी अनुभव देतात। तुमच्याही बालपणात असं काही घडलंय का, जिथे अचानक कोणी वाचवलंय आणि तुम्हाला वाटतं ते स्वामी होते? तर ती अनुभूती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच सत्य थरारक स्वामी समर्थ प्रचितीसाठी आमचा यूट्यूब चॅनल जय जय स्वामी समर्थ याला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जय स्वामी समर्थ।